नमस्कार, प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जी मुंबई म्हाडा मंडळाचे 2640 घरांची जी लॉटरी निघालेली आहेत, या लॉटरीसाठी जे कागदपत्र त्यांनी सांगितलेले आहेत, त्यांची जी पीडीएफ आलेले आहेत, पीडीएफ मध्ये जी पेज त्यांनी सांगितलेलं आहे 37 या पेजवरती त्यांनी जे कागदपत्र सांगितलेले आहे त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको म्हाडा लॉटरीची जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. या लॉटरीमध्ये नोकरी करत असलेले, नोकरी न करत असणारे, जसे की बिझनेसमॅन, नोकरी दोन्ही करत असलेले म्हणजे पती पत्नी दोघेही नोकरी करत असलेले, जे मुंबईमध्ये राहणार असणारे, जे मुंबईच्या बाहेर राहणार असणारे म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहणार असणारे, अशी माहिती जे त्यांनी त्यांच्या पीडीएफ मध्ये सांगितलेली आहे कागदपत्रांची, त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. या मुंबई म्हाडा मंडळाची जी लॉटरी निघालेली आहे, या लॉटरीमध्ये जे लोकेशन सांगण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये विक्रोळी, बोरिवली, कुर्ला, चेंबूर, गिरगाव, माझगाव, वडाळा, लोअर परेल, शिवडी, प्रभादेवी दादर, अंधेरी, घाटकोपर, जुहू, ताळदेव, पवई, अंधेरी, वडाळा, मालाड, सॅन एवढ्या साऱ्या प्राईम लोकेशनची घरे इथे सांगण्यात आलेली आहे. या लोकेशन मध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर इन्कम क्रायटेरिया सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. EWS, LIG, MIG, HIG, त्याच्यासाठी स्पेशल आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. या लॉटरीसाठी फॉर्म कसा भरतात ऑनलाईन, तो पण आपण व्हिडिओ जो मागील पुणे मंडळ असो, कोकण मंडळ असो, त्याच्यासाठी बनवलेला आहे. त्याची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ बघू शकता. आता राहिली ती गोष्ट म्हणजे तुम्हाला कागदपत्र कोणते असणार आहेत. बघा, सर्वप्रथम तुम्हाला ज्यांच्या नावाने अर्ज करायचा आहे त्यांच्या नावाचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदार विवाहित असल्यास त्याच्या पती पत्नीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सर्व तुम्हाला डिजी लॉकर थ्रू तिथे ऍक्सेस होत असतात. तुम्हाला आधारला OTP येत असतो, पॅन कार्ड नंबर टाकता सुद्धा तिथे व्हेरीफाय होत असते. तो व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आहे, तुम्ही बघून घ्या, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर अर्जदार जर घटस्फोटित असल्यास अथवा सक्षम न्यायालयाच्या निकालाची प्रत अथवा अपील दाखल असल्यास त्याची प्रत, अंतिम निकालाची प्रती शिवाय सदनिकेचा ताबा देता येणार नाही. बघा, तुमच्याकडे जर घटस्फोटित जर महिला आहे म्हणजे तुम्ही अर्ज करत असणार तर जी न्यायालयाची प्रत तुम्हाला द्यावी लागेल. जर नसेल तर तुम्हाला जेव्हा निकाल लागेल अंतिम, त्याची प्रत तुम्हाला द्यावी लागेल. हे घटस्फोटित महिलांसाठी आहे. अर्जदार तुम्हाला बघा डोमेसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 20 वर्षापासून राहतात, म्हणजे 15 वर्ष सलग वास्तव असल्याचं ते प्राधिकार सक्षम अधिकारी असलेले त्यांच्याकडून जे अधिवास सर्टिफिकेट मिळते 1/1/2018 नंतरच तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याच्यावरती जो बारकोड असतो राईट साईडला, ते तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. कारण की जेव्हा तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करता त्यामधील तो बारकोड आहे तो स्कॅन होतो आणि त्यानंतर ते सक्सेसफुल व्हेरीफाय होत असते. त्यानंतर आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे इन्कम. बघा, अर्जदार विवाहित असल्यास, पती पत्नी यांचे उत्पन्न असल्यास दोघांच्या उत्पन्नाच्या स्रोताकरता पात्र उत्पन्न गटानुसार दोघांचे 1/4/2024 ते 31/3/2025 हे तुम्हाला फायनान्शियल इयरचं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, ज्याला ITR म्हणतात. असेसमेंट इयर 2025-26 मधील आयकर विवरण पत्र अथवा कुटुंबाचा दिनांक 1/4/2024 ते 31/3/2025 जो तहसीलदार यांनी उत्पन्नाचा दाखला दिलेला आहे तो तुम्हाला येथे अपलोड करावा लागतो. जे नोकरी करत असेल त्यांच्यासाठी ते इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल कंपल्सरी आहे. जे नोकरी करत नसणार, जसे की जे काही बिझनेसमॅन असतात, त्यांचं जे इन्कम असते, उत्पन्नाचा दाखला जे ते तहसील ऑफिसमध्ये मिळतो तो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे उत्पन्नासाठी 2च कागदपत्र असणे आवश्यक आहे, इन्कम टॅक्स रिटर्न आणि तहसीलदारांचा दाखला. त्यानंतर आणखी त्यांनी एक महत्वाची बातमी दिली, जे अर्जदार IT रिटर्न भरतात, बघा, जे इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल भरतात त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्नचंच प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. हे पण त्यांनी तिथे नोट डाऊन केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्ही ITR भरतात, जर तुम्ही ITR ची फाईल केली नाही आणि परत तुम्ही जर उत्पन्नाचा दाखला जर तिथे दिला तर तो चालणार नाही, असं त्यांनी त्यांच्या PDF मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आरक्षण प्रवर्गाकरता जात पडताळणी प्रमाणपत्र हे उपलब्ध नसल्यास जातीचा दाखला. जर तुम्ही रिझर्वेशन मधून जर फॉर्म भरत असणार, SC, ST, VJ, त्यानंतर जे जर्नलिझम, पत्रकार, जे काही तुमचे रिझर्वेशन असतील, जसे की जातीचा दाखला, SC, ST जे कॅटेगरी आहे त्याच्यामधून जर तुम्ही अर्ज करत असणार तर तुम्हाला जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदार आरक्षित गटात मोडत असल्यास संबंधित विभागाद्वारे देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचा नमुना, माहिती पुस्तिका त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे जे आर्टिझम असतात, पत्रकार असतात, कलाकार असतात, म्हाडाचे कर्मचारी असतात,
जे त्यांनी 15 ते 16 लोकेशन सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये जर असेल तर त्यांचा एक नमुना त्यांनी पीडीएफ मध्ये दिलेला आहे. त्या पीडीएफ मधून त्यांच्या नमुन्यावरती स्टॅम्प घेऊन जे एक प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडून व्हेरीफाय घेऊन तुम्हाला ते तिथे उपलब्ध करून द्यावायचं आहे. अर्जदार रहिवासी पुराव्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत भाडे तत्वावर राहत असल्यास, बघा महानगरपालिका मुंबईमध्ये जर कोणी भाड्याने राहत असेल आणि तुम्हाला इथे जर अर्ज करायचा आहे तर राहत असल्यास मागील वर्षाचे अथवा चालू वर्षाचे नोंदणी प्रत, लिव्ह अँड लायसन्स कराराची प्रत तुम्हाला येथे लागणार आहेत. जे अग्रीमेंट असतात ते तुम्हाला इथे जे मुंबईमध्ये जर तुम्ही अर्ज करत असाल भाड्याच्या घरामध्ये तर त्याची प्रत तुम्हाला लागणार आहे. अर्जदार बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीच्या बाहेर राहत असेल तर मुंबई सोडून जर तो बाहेर राहत असेल जसे की ठाणे, कल्याण, नवी मुंबईमधील त्यानंतर जे काही आपल्या सिटीज आहेत तिथून जर तुम्ही जर अर्ज करत असणार तर तुम्हाला तेथील इलेक्ट्रिसिटी बिल, विद्युत मंडळाद्वारे देण्यात आलेले मागील महिन्याचे इलेक्ट्रिसिटी बिल सुद्धा तुम्हाला तिथे दाखवायचे, म्हणजे ती प्रत सुद्धा लागणार आहे. अर्जदार अथवा विधूर असेल तर जोडीदाराचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, जे सक्षम प्राधिकारी आहेत त्यांच्यासाठी जे असलेले मृत्यूचं प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे. आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि अर्जदार यांच्या पती पत्नीचे दोघांचे ईमेल आयडी अथवा अविवाहित असल्यास स्वतःचा ईमेल आयडी, एक ईमेल आयडी सुद्धा लागणार आहेत, जे अर्जदार अविवाहित असेल तर. असे हे त्यांनी त्यांच्या पीडीएफ मध्ये सांगितलेले कागदपत्रांची यादी आपण बघितलेली आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल आणखी काही तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा, आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आणखी असा एक म्हाडा लॉटरीच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.